हाय गाईज, आज आम्ही आलो आहोत रेड जिंजर रेस्टॉरंटमध्ये, जे आहे साऊथ गोव्याला आणि कोलवा बीच पासून खूप जवळ आहे. तर इथे एशियन, थाय आणि चायनीज फूड भेटतं आणि हे रेस्टॉरंट फेमस आहे सुशी आणि डिमसमसाठी. यांची जी रेड थीम होती ना, ती भारी वाटत होती आणि डिनर टाइमला आम्ही गेलो होतो तर अजून जास्त मस्त वाटत होतं. इंटेरियर पण छान केलं आहे आणि इथे असा मोठा बार आहे. तर हा आहे त्यांचा संपूर्ण मेन्यू. एकदा पटापट तुम्ही बघून घ्या. तो गाइस मैंने ना इधर रेस्टोरेंट में हॉट बेसिल प्रॉन्स ऑर्डर किया है, जो ना ग्रेवी बेस्ड आने वाला था, बट मुझे ना ऐसे मालवणी टाइप मला असं ना मालवणी टाईप खायचं होतं, म्हणून मी त्यांना सांगितलं की ग्रेव्हीमध्ये करा, रेड ग्रेव्हीमध्ये. ते रेड ग्रेव्हीमध्ये सॉरी ड्रायमध्ये करा, ते ग्रेव्हीमध्ये येत होतं. तर बघू आता कसं येतं ते. आणि ध्रुवलने पॅड थाय नूडल्स ऑर्डर केले आहेत आणि एक मॉकटेल जे नॉन अल्कोहोलिक आहे. ते कुठलं? बेरी कोलाडा. बेरी कोलाडा. कसं आहे? मस्त आहे. मला टेस्ट कर. एकदम चिल, एकदम थंड थंड आहे. वाव, मस्त है. नेचुरल ज़्यादा मतलब आर्टिफिशियल नहीं लग रहा, और ज़्यादा स्वीट नहीं किया ना. ज़्यादा स्वीट कहते थे तो वो भी अच्छा नहीं लगता. हाँ, मतलब थोड़ा रहेगा आर्टिफिशियल, बट आंबट आहे. चेरीसारखं टेक्स्चर आहे, पण एकदम आंबट आहे. डायरेक्ट ही ट्राई करते ना. गरम आहे. गरम तो रहेगा नहीं. चिली जैसा लग रहा है. चिली जैसा लग रहा है. चिली रहता ना. टेस्टी. तर ही प्रॉन्सची डिश ना नो डाऊट टेस्टी होतीच, पण खूप जास्त तिखट होती. एवढी की मला नंतर ते पॅक करून घ्यावं लागलं. संपूर्ण मी नाही खाऊ शकली. तर तुम्ही इकडे कधी आलात ना, तर त्यांना मीडियम स्पायसी बनवायला सांगा. या डिशला माझ्याकडून 9 आउट ऑफ 10 रेटिंग्स. प्रॉन्स मस्त मोठे मोठे होते आणि प्रॉपर कुक झाले होते. स्पायसी आहे. रेटिंग्स. तर या रेस्टॉरंटला आमच्याकडून 9 आउट ऑफ 10 रेटिंग्स. इथला वाईब आणि फूड दोन्ही छान आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.